कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अप्पे, आपण असं निवांत बसलोय, गप्पा मारतोय, मी तुला माझ्या मनातलं सांगतोय, असं शेवटचं कधी झालं आठवते का? हो मग आठवते तर. आपण आजगाव मध्ये बाहेर फिरायला जायचो आणि आभाळाकडे बघून आपलं एकमेकांवरचं प्रेम एकमेकांना सांगायचो. तुला सगळंच आठवतंय की? अर्जुन, असं कसं विसरेन मी? मला सांग, तुला आठवतंय का तू शेवटचं कधी लिहिलं होतंस ते? लिहिलेलं होय, आता कधी आठवायचं अप्पे? तुला सांगू का, म्हणजे आजगाव मध्ये शेवटचं लिहिलं असेल ना मी, तर ते तुझ्यासाठीच लिहिलं असेल, एवढं करे. पण अर्जुन, खरं सांगू, मला आज खूप छान वाटलं. तू फार व्यक्त होत नाहीस, पण मनापासून बोललास. अप्पे, आता किती दिवस असं तळ्यात मळ्यात आणि समोरच्याला ताटकळत ठेवायचं? जे आहे ते स्पष्ट बोललेलं बरं ना. आणि लय हलकं वाटतंय. अगं तुला माहित नाही, मी बोललो तुला आता, पण मला लईच भारी आणि एकदम लय भारी वाटतंय मला. असंच ना, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा, यालाच तर सुख म्हणतात ना. खरे खरे खरे, मला आत्ता कळलंय. आणि अप्पे, आत्ता आपली फॅमिली बघ ना, कशी आनंदात आहे एकदम. मला हे गमवायचं नाही, अजिबात नाही. मी आधी गमवून बसलोय, आता नाही गमवायचं मला. अर्जुन, आपण सगळ्यांची काळजी, सगळेजण आनंदात राहू. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांना बांधून ठेवायला आपला अमोल आहेच आहे की. देवाने पाठवलेलं पोरग आहे ते, तुला खरंच सांगतो मी. काय पोरग आहे अप्पे, एवढूस वय त्याचं, कसली जाण आहे त्याला, कुणावर राग धरत नाही, काय नाही. अप्पे, तू त्याला काय शिकवलंयस मला नाही माहिती, पण आपला अमोल आहे ना, पुढे जाऊन एक चांगला माणूस बनणार आहे. त्याचा बाप येऊन नाही म्हणत मी खरंच म्हणतोय, तो एक चांगला माणूस बनणार आहे 100%. अर्जुन, मी ना त्याला माणसांवर प्रेम करायला शिकवलं, माणसांमधल्या वाईट गोष्टी सोडून फक्त चांगल्या गोष्टी बघायला शिकवलं. वंस, मोना, ये की. वंस, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. मी हो का काय? नाही नाही, अहो तुम्ही थांबा, चालेल. मोना, काय ग, काय झालं तुला? काळजीत दिसतेस तू. अहो वंस, काळजी आहेच. हे बघा, आता मी तुम्हाला जे काही बोलणार आहे त्याचा तुम्ही प्लीज चुकीचा अर्थ नका घेऊ. पण तुम्ही दोघं आता एकत्र आलात त्याबद्दल मला खरंच खूप आनंद होतो. आणि छोटे सरकार पण आता खूप खुश आहेत. पण वंस, अहो माझ्या आनंदाचं काय हो? एक मिनिट, तुला जे बोलायचंय ना ते स्पष्ट बोल. अहो बापूंनी सगळी जमीन छोटे सरकारांच्या नावावर केली आहे, मग मी यांनी काय करायचं तुम्हीच सांगा. अहो आता एक ठीक आहे, पण पुढे जाऊन आमच्या भविष्याचा विचार मलाच करायला हवा ना. मग काय म्हणणं आहे तुझं? अहो सगळी जमीन छोट्या सरकारांच्या नावावर करणं हा स्वार्थीपणा नाही का? हे वागणं पटतं तुम्हाला? मोना, अगं असं काही नाहीये. बापूंनी ती जमीन अमोलच्या नावावर केली तर हा सर्वस्वी त्यांनी घेतलेला निर्णय होता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.